भाई हे काय आहे? मला आता पूर्णपणे व्यवस्थित शिजवून देऊ आपण. फर्स्ट टाइम बनवले ना मी निलंगा राईस. खरंच चांगलं आहे का? एकदम क्रेझी असं एक्सरसाइज केली मी. सकाळीच माझे अर्धे कामं झालेत. आता मला फक्त जेवण बनवायचं, ते पण भगर. बस तेवढंच. आणि थोडंफार ज्यूस वगैरे सुद्धा बनवणार. तुम्हाला एक गोष्ट दाखवू? काहीतरी दाखवायचं असतं ना, ते जातं निघून. बगर आमटी रेडी आहे. पटकन जेवण घेते. हे बघा किती आरामात झोपले. किती मस्त झोपले. गाईज आपली पार्सल येणार आहे. मी ॲक्च्युली नायसिनामाइड सिरम ऑर्डर केली आहे, तर तेच डिलेवरी पार्टनरसाठी ते थांबले. येईलच. इथे पण फ्लिपकार्ट मिनिटवरून ऑर्डर केलं ते लोक. गाईज आपली पार्सल आली आहे. न्यू पॅकेजिंग आहे. हे बघा, एक्सपायरी डेट 2028. ठीक आहे, ठीक आहे. हो, पण ह्या अशी बॉटल कलर काय आहे? माझ्याकडलं संपलं होतं म्हणून फेकून दिले, नाही तर दाखवले असते लाईफ प्रूफ. हे कोजिक ॲसिड आहे, डर्माकोचं कोजिक ॲसिड. ज्यावेळेस घेतलं होतं ना त्यावेळेस ह्याची कलर वेगळी होती आणि आता वेगळा आहे. कोणाला माहिती आहे का कारण काय आहे, काय असू शकतो? हे बघा, खराब झाले. खराब नाही, एक्सपायरी पण नाही झाली, एक्सपायर पण नाही झाली. आहे बघा, दिसते का डेट? 2027 पर्यंत व्हॅलिड आहे. 2025 मध्ये मॅन्युफॅक्चर आहे. बघा, ही अशी कलर नव्हती, पण आता कशी अशी कलर झाली आहे. प्लीज कोणाला माहिती असेल तर मला कमेंट कर. हे असे का डाग पडतात बरं? ते स्टेअरिंगचं आहे, मला फिरवताना लागतं ते स्टेअरिंग. मला जवळ नसतं ते. किती घाण वाटतं मला. ते मशीन मध्ये टाकल्यानंतर दिसत पण नाही, नाहीतर ते लिक्विड पोअर करून हसतंय कशाला? मग स्टेअरिंग मी एवढं जवळ घेतो, फक्त एवढं गॅप ठेवतो. एवढंच गॅप असतं स्टेअरिंग. हिथं घाण होतंय, हे पॉकेटच्या हिथं घाण होतंय. हा, मग इथं खिस. मग इथं चल जाऊ का? तुम्हाला पण ओळखायला लागले ना हो लोक? अहो, है ना, हो. व्हिडिओमुळे ना. गाईज, माझ्या हजबंडना ओळखायला लागलेत लोक, बेकराई नगर मधले. किती मस्त आहे ना सगळे. म्हणजे येता जाता तू व्हिडिओ बनवतो का, तू व्हिडिओ बनवतो असं विचारायला लागले. बाय. हां, बाय बाय. कोणती बनाना जास्त पिकली आहे गाईज? आय थिंक हे खाते मी आता. गाईज, आंब्याचा रस बनवत आहे मी. गाईज, तुम्ही अलीकडे मँगोज बघताय ना कसे खराब निघत आहेत, पण हे मँगोज बघा एकदम परफेक्ट आहेत. खूप छान आहे. हे बघा, मोठे मोठे पीसेस निघालेत, असे कट्स निघालेत मँगोमध्ये. लव दिस. ग्लास तुटलाय हे बघा, आणि ह्यात सगळे तुकडे पडले. आता एवढ्या काळ्या अंधारात शोधणं पॉसिबल नाही आहे. इवन ह्या पाण्यामुळे पण दिसणार नाही आहे. एकदम अवघड काम आहे गाईज. हे बघा, जेवढं पॉसिबल आहे तेवढं काढलं, बाकीचे काढणं पॉसिबलच नाही आहे. हे भांडी पण घासायचे आहेत. होप सो मला लागणार नाही ते काच. गाईज, जेवण तयार आहे, या जेवायला. हे माझेच हजबंड आहेत का? बघा ना कटिंग कशी दिसते. मला कमेंटमध्ये सांगा कशी दिसते कटिंग. चल मी आलो.
तुला काय आणायचं? हां तुला काय आणायचं? तुमच्यासाठी काय आणताय तुम्ही? कोल्ड्रिंक. कोल्ड्रिंक ठीक आहे घेऊन या. माझ्यासाठी काहीच नको, मला नाही प्यायचं काय. मग ते हे घेऊन या, ताक माझ्यासाठी. ओके गाईज, मी आता आंघोळीला जाते. आंघोळीला जाऊन आल्यानंतर रेकॉर्ड करते. ह्यावेळेस पुन्हा राशनमध्ये टूथपेस्ट नाव लिहायचं विसरले, म्हणून माझ्या हसबंडने हे तात्पुरती आणले. कांदा कापून घेतली आणि इथे आहे मटर आणि बटाटा. ह्यामध्ये थोडंसं जिरं टाकू. तर कांदा फ्राय झाले आहे गाईज. हे बघा गाईज, झालं. सगळे मसाले वगैरे टाकले. तेल मसाल्यामध्ये तिखट, मीठ आणि थोडं गरम मसाला पावडर. आता मस्त एक उकळी येईपर्यंत ठेवूया तसंच. आणि ह्यामध्ये फूड कलर टाकायचे, ऑरेंज कलर. ठीक आहे. हे बघा गाईज, उकळलंय. राईस टाकूया. हे आता 80% शिजल्यानंतर आपण हे डाळ टाकणार आहे, मसूर डाळ. बघा गाईज, अजून थोडं शिजू द्या, मग आपण हे डाळ टाकू. बघा गाईज, तांदूळ एवढे शिजले आहे आणि मी मसूर डाळ टाकली. त्याला आता पूर्णपणे व्यवस्थित शिजवून ठेवू आपण. कांद्याची भाजी ही अशी भाजी असते. ह्यात जास्त काय नाही, फक्त कांदा, मिरची, कढीपत्ता आणि मीठ, बस एवढंच असतं. ह्याला मस्त ट्रान्सपरंट असं शिजवून घ्यायचं. ह्याचं स्मेल, कच्चं जे स्मेल येतं ना, ते सगळं निघून जायला पाहिजे. दॅट्स इट. आणि हे बघा, गरमागरम निलंगा राईस. आवडलं खरं? फर्स्ट टाइम बनवले ना मी निलंगा राईस. खरंच चांगलं आहे का? तुम्ही जिथं खाता तिथे तिथल्यापेक्षा बेटर आहे का? ते छान आहे. बेटर आहे, चांगलं. चांगलं आहे. बघा गाईज, मला येतं जेवण बनवता. बाय बाय, लवकर या गाईज. हे बघा, झाडं छान दिसत आहे. कारल्याच्या बिया टाकले. बघू किती दिवसांमध्ये येईल हे झाड. 2 दिवस झाले ऑलमोस्ट, अजून पण काहीच नाही दिसत आहे वर. बघू. अडॉप्टेड मनी प्लांटच्या झाडाला बघा. ह्याला काय बोलतात काय, मी विसरले काय बोलतात काय माहिती. हे छोटंसं जे आलं आहे ना, हां ते, त्याला काय बोलतात काय माहिती. पण बघा ना किती क्यूट दिसतंय. हे बघा किती मस्त दिसतंय. ह्या कुंडीमध्ये ठेवल्यापासून मनी प्लांट किती सुंदर दिसतंय ना. चलो गाईज, आज हे वॉटर केटलचे अनबॉक्सिंग करू आपण. हे खूप दिवस झाले आणून. ॲक्च्युली मामानी असंच गिफ्ट दिले होते. गिफ्ट नाही बोलता येणार, असंच दिले होते. ह्याचं रिटर्न गिफ्ट अजून देणं बाकी आहे गाईज. मी देईल, इन फ्युचर डेफिनेटली देईल. बघ, हे बघा, हे केटल आहे. 1 वर्ष झालं असेल तेव्हापासून अशीच ठेवलेली होती. अरे यार, हे निघत का नाहीये? निघ ना भाई, किती वेळ झालं. ओ फायनली. हे बघा गाईज, किती सुंदर शेप आहे ह्याची. आणि बघा किती ह्यूज आहे, किती मोठं. हे बघा, माझे दोन्ही हात आणि हे बघा साईज. आणि ह्याची शेप पण थोडी युनिक आहे. नॉर्मली जे केटल्स असतात ना, त्याच्यापेक्षा हे युनिक आहे ना. हे बघा, तुम्हाला इनसाईड दाखवते ह्याची. मला एकदा यूट्यूबवरती व्हिडिओ बघावं लागेल ह्या बाबतीत. हे काय असतं, ह्याला कसं हे लावायचं, कसं पाणी गरम करायचं, हे मला ॲक्च्युली माहिती नाही आहे. तर एक बटन दिलेलं आहे, हे असं प्रेस केलं ना, हे ओपन होतं. ओ वाव. हे बघा, इनसाईड काहीच नाही आहे, नॉर्मल. भाई, हे काय आहे? हे स्टिकर काढायचे असते का? प्लास्टिक आहे.
बघते मी ऑनलाईन हे सगळं प्लास्टिक रिमूव्ह करायचं असतं की नाही, कारण की बॉईल होल झाल्यानंतर हे प्लास्टिक पडेल ना सगळं त्यामध्ये. हे बघा निघतं हे, बघते मी. ओके गाईज, मी व्हिडिओज बघितले. हे ऑन ऑफचं बटन आहे ॲक्च्युली. हे असं केल्यानंतर ऑन, हे ऑफ, मग त्यानंतर ही बटन आहे. आणि गाईज एका व्हिडिओमध्ये पाहिलं आहे हे तसंच प्लास्टिक ठेवले होते, पण मला हे प्लास्टिक ठेवायला वियर्ड वाटत आहे, सो मी हे रिमूव्ह करणार आहे. एकदम इझिली रिमूव्ह झाली आहे गाईज. तेव्हा किती चकाचक वाटतंय.